तर या व्हिडिओमध्ये आम्ही कव्हर करणार आहोत व्हायरल इंस्टाग्राम चॅलेंज पार्ट 2. किंवा किती पण पाणी कमी करू शकता तरी तो 1 2 3 4 ना. फक्त जे आवडतंय गाणं त्यांचं फक्त 2 लाईनी बोलायचे एकदम सुरात, आणि ज्याचं सगळ्यात जास्त मस्त सूर असेल तर त्याचं पॉईंट्स तुम्ही देणार आहात. माझी ज्याची होती चिमणी माझी नतीने मारली मी ठीक नतीने मारली. भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर तुमचं आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एक्सपेरिमेंटल मराठी. तर मित्रांनो, या व्हिडिओ अजून एक नवीन आम्ही चॅलेंज घेऊन आलो. तर या व्हिडिओमध्ये आम्ही कव्हर करणार आहोत व्हायरल इंस्टाग्राम चॅलेंज पार्ट 2. तर मित्रांनो, या चॅलेंजमध्ये तुम्ही पार्ट 1मध्ये बघितलं असेल की आम्ही काही गेम्स खेळले जे इंस्टाग्रामवरती खूप व्हायरल झालेत, आणि तेच आम्ही इथे गेम खेळलेत. आणि त्यात विनर होता आपला, कोण होता रे विनर? श्रवण विनर होता. आणखी आता आहे पार्ट 2 त्याचा. आणि पार्ट 1 जर बघितला नसेल तर लवकरात लवकर पार्ट 1मध्ये जावा. तर मित्रांनो, आम्ही खेळणार या व्हिडिओमध्ये नवीन एक चॅलेंज आहे. तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचा नाही तर इंडियाचा सगळ्यात पहिला मराठी एक्सपेरिमेंटल चॅनल. तर या कॅटेगरीला वर नेण्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे. तर तुम्ही काय करा, फक्त लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओ ग्रुप्सला सगळ्या मित्रांना शेअर करा. भाई ने बोला करने का तो करने का. तर मित्रांनो, मी आहे राज, आम्ही आहे एक्सपेरिमेंटल मराठी टीम. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिलं चॅलेंज असणार आहे फ्लिप द बॉटल चॅलेंज. तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता की ही आहे छोटी बॉटल, हे आणि हे आहेत सगळ्यात मीडियम बॉटल. तर मित्रांनो, ही आहेत आपले 4 कंटेस्टंट. तर 4 कंटेस्टंट आहेत आपला डिग द डीपेस्ट होल चॅलेंजमधला रनरअप वेदांत, आणखी आपला आहे श्रवण, आपला व्हायरल इंस्टाग्राम चॅलेंजमधला विनर, आणि व्हायरल इंस्टाग्राम चॅलेंजमधला सगळ्यात शेवटी आलेला माणूस आपला स्वराज, आणि हा आहे आपला डिग द डीपेस्ट होल चॅलेंजमधला विनर. तर तुम्हाला काय वाटते कोण या चॅलेंज जिंकणार आहे? तर कोण या चॅलेंज जिंकणार आहे? हां, तर मित्रांनो, ही आहेत रेडी. आणि पहिलं चॅलेंज असणार आहे फ्लिप द बॉटल चॅलेंज. तर मित्रांनो, या चॅलेंजमध्ये काय असणार आहे की यांना पळत सुटायचं तिकडे, आणि ते बॉटल घ्यायचे आहेत. तर फरशीवर बॉटल फ्लिप करायचे, आणि ज्याची सगळ्यात पहिली बॉटल फ्लिप होईल तो असणार आहे या चॅलेंजचा विनर. आणि त्याला 20 पैकी पॉईंट्स आहेत मिळणार आहेत. तर मित्रांनो, 3 गेम खेळणार आहोत. त्या 60 पॉईंटपैकी जे असणार आहे या चॅलेंजचा विनर ते तुम्ही आताच कमेंट बॉक्समध्ये सांगा. 70% भरले की तुम्हाला जेवढी पाणी कमी करू शकता तिथं वतायचं, इथे यायचं आणि बॉटल फ्लिप करायची. ज्याची बॉटल सगळ्यात पहिली उभी राहील तो असणार आहे या चॅलेंजचा विनर, कळलं? आणि तसंच सेकंड टाईम असणार, तो असणार सेकंड विनर, तिसरा विनर, आणि चौथा लूजर, कळलं? आणि तुम्हाला 20 पैकी पॉईंट मिळणार. तर मित्रांनो, ही रेडी आहेत. चॅलेंज 1 स्टार्ट्स इन 3 2 1 साठी. किंवा किती पण पाणी कमी करू शकता जर तुम्हाला फिजिक्सनुसार हे बॉटल फ्लिप करायचे असेल. आपला एकदम परफेक्ट टॅक्टिक वापरतोय. कमॉन, तू जिंकशील यात. एकदम अच्छा, ठीक आहे. ह्या चैतन्य आहे आपल्या पहिल्या चॅलेंजचा विनर. कॉंग्रॅच्युलेशन. तू जोपर्यंत सेकंड विनर पण करू शकतोस. सेकंड विनर आपला वेदांत. थर्ड. कॉंग्रॅट्स. आणि प्रथा, परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन यानुसार आपला लूजर आहे स्वराज. तर पहिल्या चॅलेंजचा पहिला विनर आहे आपला चैतन्य, त्याला मिळतात 20 पैकी 20 पॉईंट. दुसरा आहे आपला वेदांत. कॉंग्रॅट्स. तर वेदांतला मिळत आहेत 15 पॉईंट. तिसरा आहे आपला श्रवण, याला मिळत आहेत 10 पॉईंट. आणि परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासनला मिळत आहेत 5 पॉईंट. तर मित्रांनो, चॅलेंज 2 सुरुवात करूया. आणि मजा आली असेल या व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तुम्ही, मजा आली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि कमेंटमध्ये सेक्शनमध्ये जाऊन सांगा. तुम्हाला ऑलरेडी आता एवढे आम्ही व्हिडिओ अपलोड केले, तुम्हाला सगळ्यांची नावं माहिती असतील. तर खाली कमेंट सेक्शनमध्ये जावा आणि सांगा की कोण असणार या चॅलेंजचा विनर.
तर मित्रांनो सेकंड चॅलेंज सुरुवात होत आहे सेकंड चॅलेंजची. तर सेकंड चॅलेंज बेसिकली फर्स्ट चॅलेंजमध्ये ते तळ्यात मळ्यात जी गेम होते तशीच ॲडव्हान्स तळ्यात मळ्यात आली आहे ही गेम. चॅलेंज 2मध्ये काय असणार आहे नेमकं, पुढं म्हणलं यांना कंटेस्टंटला की यांना ह्या सर्कलमध्ये, समजा मी ह्या सर्कलमध्ये हा कंटेस्टंट, पुढं म्हणलं की पुढं जायचं आणि तसाच पुढं जाणार, म्हणजे एक साथ सगळ्यांनी पुढं जायचं आहे. समजा मागं म्हणलं की तसंच एक साथ त्यांना सगळ्यांना मागे यायचं आहे त्या सर्कलमध्ये. जे गडबड होईल, जो बाहेर रेषेच्या बाहेर उडी मारेल तो या चॅलेंजमधनं बाहेर होईल आणि तसंच आपण पॉईंट डिक्लेअर करू शकतो. तर मित्रांनो चॅलेंज 2 स्टार्ट्स इन 3, 2, 1 पुढं. ठीक आहे एक पुढं. लवकर रिस्पॉन्ड करायचं सगळ्यांना. पुढं, मागं, पुढं, लवकर, पुढं, मागं. वेदांत त्या चॅलेंजमधनं बाहेर होतोय आता. पुढं, मागं, मागे, पुढे, मागे, चैतन्य चॅलेंज बाहेर झालाय. आता हे दोनच बॉक्स राहतील, 3च बॉक्स राहतील. पुढे हो तू पुढच्या बॉक्समध्ये जा. हे 3च बॉक्स राहतील. 3 बॉल टाकायची. चल तुम्हाला चान्स आहे जिंकण्याचा. तर ह्या बॉक्समध्ये सरळ त्या बॉक्समध्ये जायचं. पुढे, मागे, श्रवण या चॅलेंजमध्ये बाहेर झाला, इथं पाय ठेवला. तर परंपरा प्रतिष्ठा अनुशासन ही तुटलेली आहे आणि या चॅलेंजचा विनर आहे स्वराज. कॉंग्रॅच्युलेशन. तर मित्रांनो स्वराजला मिळत आहेत 20 पॉईंट. एकदम कसं वाटतं आता तुला? मस्त वाटते का जिंकल्यावर? तर सेकंड होता आपला श्रवण, त्याला मिळतात 15 पॉईंट. थर्ड होता आपला चैतन्य, त्याला मिळतात 10 पॉईंट. आणि चौथा आहे आपला वेदांत, त्याला मिळतात 5 पॉईंट. तर मित्रांनो थर्ड चॅलेंज सुरुवात करूया. तर मित्रांनो तिसरं चॅलेंज आहे आपलं बॅट आणि बॉल संदर्भात. तर मित्रांनो क्रिकेट हा सगळ्यांचा एक इमोशन आहे आणि तो सगळ्यांनाच ऑलमोस्ट खेळता येतो. तर हेच पकडून आम्ही एक नवीन चॅलेंज आम्ही घेतला आहे. तर मित्रांनो यांना काय करायचं आहे, बॅट घ्यायची एका हातात आणि बॉल घ्यायचा एका हातात आणि ह्यांना असं खूप वेळा बॅटनं बॉलला मारायचं आहे. जो असा आणि बिना हात लाईक पुढं मागे जाता जे असं सारखं बॉल बॅटीला मारेल आणि जेवढं त्याचे काउंट होतील त्याच्यानुसार त्याला पॉईंट्स मिळतील. आणि जसा बॉल खाली पडला तर तो असणार आहे या चॅलेंजमधनं बाहेर. तर चॅलेंजला सुरुवात करू. तर पहिला आहे आपला श्रवण. तर श्रवण तुला कळलं चॅलेंज सगळ्यांना? तुम्हाला काय आहे? चला चॅलेंज 3 स्टार्ट्स इन 3, 2, 1. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 36, 37, 38, 39, 40. तर मित्रांनो श्रवणला तुम्ही बघितलं, श्रवणनी 40 बॉल मारलेत. आता सेकंड आपण वळू स्वराजकडे. तर तुम्ही हे पण करू शकता, स्वराजला डिस्ट्रॅक्ट पण करू शकता की पडला असं पण करू शकता. कळलं? हां चल स्वराजचं चॅलेंज सुरू होत आहे. 3, 2, 1 स्टार्ट. 1, 2, 3, 4. मित्रांनो श्रवणनी मारलेले 40 बॉल्स आणि स्वराजने फक्त 4 बॉल मारलेत. आता आपण वळू चैतन्यकडे. चैतन्य तुला चॅलेंज कळालं आणि तुम्ही याला डिस्ट्रॅक्ट करू शकता की पडणार आहे असं वगैरे. तर चॅलेंज 3 फॉर यू स्टार्ट्स इन 3, 2, 1 स्टार्ट. रीडिंग पोझिशनला आहे आत्तापर्यंत आपला श्रवण ॲज इट इज आणि हा स्वराज आपल्या 4 पॉईंट्सवर, चैतन्य आपल्या 6 पॉईंट्सवर. तर मित्रांनो आता सगळ्यात इम्पॉर्टंट माणूस ही गेम खेळणार आहे. तर वेदांत
बघूया आता किती शॉट्स मारतोय. तर वेदांत तुला गेम कळालाय ना? आमची चॅलेंजची सुरुवात करू दे. तर चॅलेंज 3 स्टार्ट इन 3, 2, 1 स्टार्ट. जागेवर आला. 18, 19, 20, 22, 23, 26. तर मित्रांनो याचं बाहेर हल्ला वेदांचं झाले 26 पॉईंट्स. तुम्हाला कळलं असेल विनर कोण आहे. विनर आहे आपला श्रवण. तर मित्रांनो असंच चॅलेंज पुन्हा रिपीट करण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. कारण तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचा नाही तर इंडियातला सगळ्यात पहिला मराठी एक्सपेरिमेंटल चॅनल. तर या कॅटेगरीला वर नेण्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे. तर तुम्ही काय करा, फक्त लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ ग्रुप्सला सगळ्या मित्रांना शेअर करा. तर मित्रांनो चॅलेंज अजून कंप्लीट नाही झालेलं आहे आणि हा आहे चॅलेंजचा सगळ्यात लास्ट चॅलेंज, व्हिडिओचा सगळ्यात लास्ट चॅलेंज. तर मित्रांनो ह्या चॅलेंजमध्ये काय असणार आहे, ही 4 कंटेस्टंट आहेत. त्यांना फक्त जे आवडतं आहे गाणं त्यांचं, जे गाणं आवडतं आहे त्याचं फक्त 2 लाईनी बोलायचे आहे एकदम सुरात. आणि ज्याचं सगळ्यात जास्त मस्त सूर असेल तर त्याचं पॉईंट्स तुम्ही देणार आहात, आम्ही नाही देणार. आणि तुम्ही कसं पॉईंट द्यायचं कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं. पण ह्या चॅलेंज स्वराज जिंकला किंवा श्रवण जिंकला हे तुमच्या हातात आहे की कोण जिंकायचं आहे कोण नाही. आणि जो ह्या चॅलेंजचा विनर असणार आहे त्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याचा नेक्स्ट पार्ट येईल, त्यात त्याला काहीतरी गिफ्ट मिळतील. तर ते तुमच्या हातात आहे सगळं. तर मित्रांनो या चॅलेंज 4ला सुरुवात करू. या चॅलेंजमध्ये खूप मजा येणार आहे. या तर पहिला कंटेस्टंट आहे आपला. पहिला चॅलेंज आहे, तुम्हाला काय चॅलेंज तुमचं जे काय चांगलं जे काय आठवतंय गाणं जे काय एकदम सुरात बोलायचं कळलं. आणि सुरात हे तुमची ऑडियन्स ठरवणार, आपली एक्सपेरिमेंटल मराठीची ऑडियन्स ठरवणार की तुमचं गाणं किती सुंदर झालं ते. त्यामुळे एकदम बाथरूम सिंगर मधून बाहेर यायचं आणि एकदम चांगला आवाज गायचा कळलं. तर चॅलेंज 4 स्टार्ट इन 3, 2, 1 बोल. महाराष्ट्र माझा काय पण जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. भीतीने आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्यान बा अस्मानाच्या त्यांना पण दाखव. अच्छा ठीक आहे, टाळ्या वाजवा. किती मस्त गाणं गायलं. तर मित्रांनो स्वरांनी खूप मस्त गाणं गायलं. आणि हे बघा तुम्हाला आता सांगतो, झेंडावंदन म्हणायचं नाही कुठली पण. गाण्याचं नव आहे बोललं ते तुझं मला राहिलं. गाणी ऐकत नाही सोय. तर तुला कळलं ना गाणं, तुला कुठलं पण गाणं कळलं ना, एकदम चांगलं म्हणायचं आपल्या व्ह्यूअर्ससाठी. 3, 2, 1 स्टार्ट. मी ऐकी चिमणी माझी उडून गेली ज्याची होती त्यालाच नेली. चिमणी माझी शेजारची काळी मैदान चालूच आहे. चल 3, 2, 1 स्टार्ट. शेजारची काळी मैना लागली डुलाईला. बोल. जवळ लागली डुलाईला. नवीन पोपट आहे लागला मिठू मिठू बोलायला. तर मित्रांनो तुम्ही बघितलं श्रवण एकदम खतरनाक गाणं तुमच्यासाठी गायलंय. तर त्यासाठी एक लाईक तरी करा यार, तुमच्यासाठी एवढं चांगलं गाणं गातोय तो. तर आता तिसरा आहे आपला कंटेस्टंट चैतन्य. चालूच ठेव. चैतन्य तू कुठलं गाणं सांगितलं गाणं माहिती. तर मित्रांनो तिसरा आहे आपला वेदांत. तर वेदांत आपल्या व्ह्यूअरसाठी काहीतरी चांगलं 2 शब्द बोल. सावधान सावधान कर गे. भाई ने बोला करने का तो करने का. माना मागा म्हणा जनगण डायलॉग तुला नाही वाटलं दुसरं म्हणतो एकच कर. तर मित्रांनो सेकंड गाणं, त्याला पहिलं गाणं आपण नाही आपण धरू शकत नाही. तर सेकंड गाणं आपलं म्हणणार आहे वेदांत. तर वेदांत सुरू कर. नतीन मारली मिठी नतीन मारली मिठी. नायक नाही
अरे तर मित्रांनो चौथा आहे आपला चैतेश्वर. तर चैतन्य मन गाणं होऊन जाऊ दे आपल्या व्ह्यूअरसाठी. किसका गाना सुनेगा? हा दिल ना दिया. भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोवर